JNPTनं लाकडी प्रवासी बोटींना सरत्या वर्षामध्ये अलविदा करण्याचा निर्णय घेतलाय। नवीन वर्षांपासून 15 मधून मुंबईमध्ये प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या आणि येणाऱ्यांसाठी अद्ययावत स्पीड बोटी धावणार आहेत आणि या प्रदूषण विहिरीत रहित स्पीड बोटींमुळे 35 ते 40 मिनिटांमध्ये प्रवाशांना JNPT मुंबई दरम्यान पोहोचता येणार आहे। याचा फायदा या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच होणार आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिल्पा यांनी। पाहूयात। प्रवासी बोटींना सरत्या वर्षात अलविदा करण्याचा निर्णय JNPTने घेतलेला आहे। सध्या आपण बघू शकतो जिथे मुंबईतून जे नागरिक आहेत प्रवासी आहेत ते JNPT कडे जातात आणि JNPT कडून मुंबई शहरामध्ये येतात अशा प्रवाशांना आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्पीड बोटींचा प्रवास अनुभवायला मिळणार आहे। विशेष म्हणजे नवीन वर्षापासून बंदरातून मुंबईत प्रवाशांना घेऊन येण्या जाण्यासाठी अद्ययावत स्पीड बोटी धावणार आहेत। त्यामुळे प्रवाशांना 35 ते 40 मिनिटात प्रवाशांना JNPT मुंबई दरम्यान पोहोचता येणार आहे। याचा फायदा या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना होणार आहे। विशेष म्हणजे कमी मिनिटांमध्ये कमी कालावधीमध्ये हा प्रवास प्रवाशांना अनुभवता येणार आहे। JNPTने इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या प्रदूषण विरहित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या 2 फायबरच्या हलक्या स्पीड बोटी 10 वर्षाच्या कालावधीसाठी पुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार केला होता आणि त्याच अनुषंगाने माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीने या प्रस्तावाला प्रतिसाद देऊन 2 स्पीड बोटी पुरवठा करण्याची हमी दिली आहे। त्यामुळे उन्हाळी हंगामात 20-25 प्रवासी व पावसाळी हंगामात 10 ते 12 क्षमतेच्या हरित सागर आणि हरित नौका या 2 वेगवान बोटी नवीन वर्षाच्या फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच प्रवासी वाहतुकीसाठी JNPTच्या सेवेत दाखल होणार आहे। अनेक प्रवासी या बोटीने प्रवास देखील करतील। अगदी कमी कालावधीमध्ये हा प्रवास शक्य होणार आहे। कॅमेरामॅन कविता गिरीसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।